अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 2 सप्टेंबर, वार आहे सोमवार आणि आज आहे शेवटचा श्रावणी सोमवार। या दिवशी पिठोरी अमावस्या सुद्धा आलेली आहे। अमावस्याला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। या श्रावणातल्या अमावस्याला जी अमावस्या सोमवार येते तर त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। या सोमवती अमावस्याला श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं आणि या वर्षी या श्रावण अमावस्याला 71 वर्षानंतर अत्यंत शुभ योग जो आहे तर तो हा जुळून येत आहे। म्हणजे श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या, पोळा, यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे। म्हणून या दिवशी सेवेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। श्रावणातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे। आपल्याला कापरासोबत अशी एक ही वस्तू ही जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने कितीही कठीण आपल्या घरातला पितृदोष, नकारात्मकता हे दूर होऊन 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल। आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। घरात अखंड लक्ष्मी ही नांदेल। कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात, पण अमावस्या हा दिवस वाईट नसून विशेष शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि या अमावस्याचा वाईट प्रभाव जो आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो। म्हणून या दिवशी आपण सेवा आणि उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अडचणी, अडथळे हे दूर होतील। तर आपल्याला हा उपाय आज सायंकाळी करायचा आहे। सोमवती अमावस्याच्या दिवशी आपला सायंकाळी करायचा आहे। 6 ते 9 वाजेपर्यंत तुम्हाला करायचा आहे। 6 ते 9 ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते। त्या वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय करायचा आहे। परंतु तुम्हाला शक्य होत नसेल 9 वाजेपर्यंत करणं तर तुम्ही रात्रीच्या 11 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही 9 वाजेपर्यंत हा उपाय करायचा। हा उपाय केल्याने घरातील आपला पितृदोष हा नष्ट होतो। घरातील नकारात्मकता ही निघून जाते। अमावस्याच्या दिवशी उपाय केलेले ते खूप प्रभावशाली ठरतात आणि त्यामुळे ही पिठोरी अमावस्या आहे, खूप मोठी अमावस्या आहे। त्यामुळे आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी सोपा उपाय आहे, पण हा उपाय केल्याने याचा आपला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं। या उपाय करण्याच्या पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा तुम्हाला देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा आहे। कोणतीही सेवा, उपाय करण्याच्या पहिला दिवा अग्नीच्या साक्षीने आपल्याला केला पाहिजे आपण, त्याचं तरच आपला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं। एक दिवा तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। शक्य झाले तर तुमच्या घराचे दरवाजे, तुम्हाला खिडक्या उघड्या करायच्या आहे। शक्य होत नसेल तर खिडक्या तरी उघडे करा, दरवाजा जर केला नाही तरी सुद्धा चालेल। एक मातीची पंती घ्यायची आहे तुम्हाला आणि मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत, थोडेसे तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत। 5 भीमसेनी कापराच्या तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत त्या मातीच्या पंतीमध्ये। तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर जो घरामध्ये आहे कापूर ते घेतला तरी सुद्धा चालेल। 5 वड्या घ्यायच्या आहेत त्या कापराच्या तुम्हाला। 5 अख्ख्या फुलवाल्या लवंगा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहेत। 5 तुम्हाला वेलची त्या कापरावरती तुम्हाला ठेवायची आहे आणि तुम्हाला 5 काळे मिरे आहेत तर त्या तुम्हाला त्या पंतीमध्ये ठेवायच्या आहेत। हातामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळेस ती पिवळी मोहरी आहे ते उतरवायची आहे आणि ती मोहरी सुद्धा तुम्हाला त्या पंतीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि हे प्रज्वलित करायचं आहे। त्या पंतीच्या खाली तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, ठेवायची आहे। त्या प्लेटवरती तुम्हाला ही पंती ठेवायची आहे, पोळणार नाही म्हणून तुम्हाला त्या पंतीच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे आणि हे देवघराच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. प्रज्वलित केल्याच्या नंतर अगदी काही वेळ तुम्हाला हे देवघराच्या समोर ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला हे घरभर पूर्ण घेऊन फिरायचं आहे. मेन उंबरठ्याला सुद्धा तुम्हाला बाहेर जायचं आहे. तुमच्या अंगणामध्ये सुद्धा हे घेऊन फिरायचं आहे. मेन दरवाजा उघडायचा आहे, तिथे सुद्धा हे फिरायचं आहे. आपल्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला हे घेऊन फिरायचं आहे. अमावस्येच्या दिवशी हा उपाय खूप प्रभावीशाली मानला जातो. संपूर्ण घरभर तुम्हाला फिरायचं आहे आणि परत तुम्हाला देवघराच्या समोर आणून ही प्लेट आहे, ही पंथीची प्लेट आहे, ती तुम्हाला ठेवायची आहे. आणि हे उपाय करण्याच्या पहिले तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. खूप प्रभावीशाली हा उपाय मानला जातो पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने, कारण ही श्रावणातील मोठी अमावस्या आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे. घरातील आपल्या जे नकारात्मकता, जे वास्तुदोष आहे, जे पितृदोष आहे, ते दूर होण्यास मदत होते. अमावस्याला आपण पितराची सेवा करत असतो, त्यामुळे हा उपाय खूप अत्यंत प्रभावीदायी मानला जातो. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि पिवळी मोहरी घरातल्या प्रत्येक सदस्यावरून तुम्हाला उतरवायची आहे. जे आजारी पडत असते, जे चिडचिड करत असते, मुलाबाळावरून प्रत्येकावरून तुम्हाला पिवळी मोहरी उतरवायची आहे आणि त्या पंथीमध्ये टाकून हे प्रज्वलित करायचं आहे. यामुळं असं केल्याच्या नंतर घरातील नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.